तर सातारकर आपल्या साताऱ्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती असणार हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर राम राम मंडळी, मी आहे ओमी आणि तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. तर आज मी निघालो होतो आमच्या गावापासून फक्त 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती असणारी मंडपगड पाहण्यासाठी. हे ठिकाण तर मी खूप वेळा पाहिलंय, पण हा व्हिडिओ फक्त आपल्या इंस्टा फॅमिलीसाठी. आता याचं लोकेशन तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला ते भेटून जाईल. आता सड्यावरती पोहोचल्यानंतर आपल्याला सगळीकडे पवनचक्क्या बघायला मिळतात आणि त्याचा थंडगार वारा सुद्धा अनुभवायला मिळतो. सड्यावरती आल्यानंतर गुगल मॅपचा उपयोग न करता इथल्या लोकांना विचारा की मंडपगड नक्की कुठे आहे, नाही तर तुम्ही फक्त सड्यावरतीच फिरत बसा. आणि थोड्याच मिनिटाचा प्रवास करून आपण पोहोचलो होतो आपल्या लोकेशन वरती. पहिले तर इथून झाडावरून खाली उतरावं लागत होतं. गेल्या काही वर्षात या पायऱ्या झाल्या. या पायऱ्या उतरत असताना जरा शिस्तात उतरा, नाहीतर 32 कशात गेली म्हणून समजा. आता इथला व्ह्यू तर एकदम खतरनाक आहे, कुठलं तरी जंगलात आल्यासारखंच वाटतं. या गुहेची रहस्यमय गोष्ट म्हणजे या गुहेचा अंत अजून कुणाला सापडलेला नाही. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसाठी वन डेचं ऍडव्हेंचर प्लॅनिंग करताय तर ही जागा तुमच्यासाठी एकदम खतरनाक आहे. थंडगार वातावरण असणाऱ्या या गुहेमध्ये तुम्ही जर पार्टीचं नियोजन करणार असाल तर ती सुद्धा सोय तुमच्यासाठी इथं उपलब्ध आहे. येताना तुम्ही साहित्य घेऊन येऊ शकता आणि यांच्याकडे तुम्ही बनवायला देऊ शकता. हे ठिकाण पावसाळ्यात तर एकदम अजून खतरनाक दिसतं आणि याचं कारण म्हणजे या गुहेच्या वरतून पडणार पाणी. तर मंडळी, एकदा तरी या मंडपगडीला नक्की जाऊन या. आपला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून टाका.